शब्द कड़वा है। अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, कोणीही वक्तव्य पुढे करणार नाही याची दक्षता घ्यावी एवढंच बोलतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। जय भीम। अम्बेडकर साहब के वचनों के पालन करने वाले, उनके आदेश को मानने वाले आदमी हैं। हम भीम सैनिक सच्चे और अच्छे इंसान हैं। हम नहीं चाहते। काल जे अमित शहानी संसद भवनमध्ये बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध संपूर्ण भारतभर होत आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षाताई गायकवाड यांनीही संपूर्ण मुंबईवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निषेध व्यक्त करायला सांगितलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी या विभागाच्या माजी नगरसेविका वंदनाताई साबळे, मुंबई काँग्रेसच्या सचिव प्रियतमा सावंत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित मिळून कुर्ला विधानसभेतर्फे अमित शहा साहेबांचा गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत। असं वक्तव्य आहे। कालचं जे वक्तव्य झालं त्यामुळे संपूर्ण भारतभर लोकांमध्ये प्रचंड नाराजी उद्भवलेली आहे आणि ही नाराजीचा एक भाग म्हणून या ठिकाणी कुर्ला विधानसभेतर्फे अमित शहाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व काँग्रेसवासी एकत्र झालेले आहेत। सभेत त्यांना मत दिलंय की नाही याचीच आता लोकांना चिंता लागलेली आहे की लोक मीडियामध्ये येऊन सांगतात की आम्ही मत कुणाला दिलं। तो भाग वेगळा आहे। मत दिल्याचा अर्थ हा होत नाही की ज्या राज्यघटनेमुळे आपण त्या पदावर आलेला आहात त्यांचा अपमान तुम्ही वेळोवेळी करत राहाल आणि जी जनता तुम्हाला त्या ठिकाणी बसवण्याची ताकद ठेवते ते उतरवण्याची पण ताकद ठेवते। म्हणून बाबासाहेबांबद्दल अपमान पूर्ण भारतभर कोणालाही सहन होणार नाही आणि याचा उद्रेक आपल्या सर्वांना आज दिसत आहे। संसद मध्ये जे अमित शहाने वक्तव्य केले ते निंदाजनक वक्तव्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते म्हणाले आंबेडकर आंबेडकर बोलले तर स्वर्गात जातात। अरे आम्ही स्वर्गातच आहोत। आम्ही पहिलं नरकात होतो। बाबासाहेब आंबेडकरांमुळेच स्वर्गात आहोत आणि हे स्वर्ग आहे आमचं। तुमचं माहित नाही आम्हाला स्वर्ग कोणता आहे ते, लेकिन पण आमचं स्वर्ग हेच आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सुविधा दिल्या, सुख सुविधा दिल्या, तेच आम्हाला स्वर्ग आहे। पण त्यांचा वारंवार अपमान करतात आणि जे त्या घटनेमुळं ज्या पदावर आहेत त्या घटनेमुळं एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो याची तरी तुम्ही जाण ठेवा आणि त्या जाणीसाठी तरी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाचा मान करा, अपमान करू नका एवढंच सांगू इच्छिते। जय भीम। नक्कीच काल जसं त्यांनी हे विधान केलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण भारतभर हे पडसाद उमटलेले आहेत की त्यांचं हे अतिशय निंदनीय विधान आहे। प्रथम तर मी अमित शहा गृहमंत्री यांचा खूप निषेध करते तीव्र शब्दामध्ये आणि आम्ही पंतप्रधान मोदींकडे आम्ही ही मागणी करत आहोत की गृहमंत्री सारख्या मोठ्या उच्च पदावर बसलेल्या अशा माणसाने जे संविधानावर जे सरकार चालतंय, ज्या संविधानाचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांनी हे संविधान कसं लिहिलंय त्यासाठी किती परिश्रम घेतले आहे त्या कष्टाची जराही जाणीव ज्या माणसाला नाहीये त्याने अशा उच्च पदावर बसण्याची त्याची अजिबात लायकी नाहीये आणि ताबडतोब त्याने स्वतःच लाजेने शर्मेने स्वतःच राजीनामा द्यावा, नाहीतर पंतप्रधान साहेबांनी त्याला तिथून पदच्युत करावे ही आमची प्रथम त्यांची मागणी आहे। आणि दुसरी मागणी आहे की संविधान करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांच्या संविधानावर चाललेलं आहे राज्य, त्या देश चाललेला आहे, त्या संविधान कर्त्याचा वारंवार कोणीही अपमान करू नये आणि जो करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे गद्दार है अमित शहा गद्दार है। अरे गद्दार है अमित शहा गद्दार है। तडीपार है गुनेगार है तडीपार है गुनेगार है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा